डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टर स्ट्रोक UPIवरून 10,000 रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार. RBI नवा नियम लागू करण्याची शक्यता. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी नवा नियम लागू करू शकते. नव्या नियमानुसार UPIद्वारे पेमेंट करताना ते पूर्ण होण्यासाठी 1 तासांचा वेळ लागू शकतो. डिजिटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी RBI 10,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे UPI किंवा डिजिटल ट्रान्सफरचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी 1 तासांची वाट पाहावी लागेल. RBIच्या प्रस्तावानुसार एखादी व्यक्ती 10,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम अकाउंट टू अकाउंट वर्ग करणार असेल तर तो व्यवहार तातडीनं पूर्ण करण्याऐवजी 1 तासांचा वेळ घेईल आणि या दरम्यान ग्राहकाला संबंधित व्यवहार रद्द करण्याची देखील संधी असेल. देशात डिजिटल फसवणुकीचे गुन्हे वेगानं वाढलेले आहेत. आकडेवारीनुसार 2021मध्ये डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या 2,06,000 एवढी होती. 2025मध्ये वाढून ती 28 लाख झाली आहे. 2021मध्ये डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणातील संख्या 551 कोटी रुपये होती आणि ती वाढून 22,931 कोटी रुपये झालेली आहे. RBIच्या मते फसवणुकीचे प्रकार तांत्रिक नसतात. फसवणूक करणारे लोक फोन कॉल किंवा मेसेज करून भीती दाखवून किंवा आमिष दाखवून स्वतःच्या खात्यात पैसे वर्ग करून घेतात. दरम्यानच्या काळात थोडा वेळ देण्यास आल्यास लोक विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतात आणि म्हणजे डिजिटल फसवणूक प्रकार रोखले जाऊ शकतात. RBIकडून UPI पेमेंट संदर्भातील नव्या सूचना लागू झाल्यानंतर देखील मर्चंट पेमेंट इमेंडेड आणि NACH व्यवहार, चेक पेमेंट याशिवाय ग्राहकांनी ज्यांना विश्वासार्ह निवडला आहे त्यांच्या खात्यातील व्यवहार जलद गतीनं होतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी दिल्ली.